नाही, आता सध्या महायुतीची बैठक झालेली आहे. मंगेश दादा, राजू मामा तिकडनं, अनिल दादा किंवा सगळे गुलाबराव देवकर आप्पा असतील किंवा सगळ्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये महायुतीचे शिक्कामोर्तब झालेला आहे. आमची ऑलरेडी बैठक झाली होती, त्याच्यात आमची युती झालेली होती, पण आमचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यावर बैठक झालेली आहे आणि शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे आता महायुती डिक्लेअर मंगेशदादांनी केलेलीच आहे. त्यामुळे मला तरी असं वाटतं की अडचणी आता काहीच राहिलेली नाही. आपल्याकडे आता विद्यमान साधारण 20 ते 22 नगरसेवक आहेत शिवसेना शिंदे गटाकडे. त्याच्यापेक्षा कमी जागा तुम्ही घेणार आहात? नाही, आता आमचा अजून जागेवरचा विषय जवळपास पक्का झालेला आहे, पण तो आम्हाला सांगायचा नाही. महायुती ठरली आहे जागांचा नाही, जागेचा विषय अजून ठरलेला नाही. काय आम्ही इलेक्टिव्ह मेरिटवर जागा ठरवणार आहे. त्यामुळे आमचं जागेचा विषय अजून काय ठरलेला. गिरीश महाजन हे नाशिकमध्ये आहेत, जळगावमध्ये त्या येतील. त्या दिवशी आम्ही 2-3 दिवसानंतर आमची यादी डिक्लेअर करू उमेदवारांची. जागांवर जर पटलं नाही भाऊ तर मग काय ते आमचं पटलंय. भाऊ अक्षय जागा पडतील. हा? अक्षय जागा पडतील 30 तारखेला या तुम्ही. मंगल सावधान. पुण्यामध्ये दोघं राष्ट्रवादी एकत्र लढतायत निवडणूक. शरद पवार पुन्हा अजित पवार एकत्र होते चर्चा सुरू झालेली आहे. ते काय आज सांगायची गोष्ट आहे, झालेली असेल त्यांची. त्याच्यामध्ये माझा काही संबंध येत नाही. शेवटी ते दोघं पवार साहेबांचा विषय आहे. मी जळगावपुरतं बोलतोय की आमची महायुती झालेली आहे. आपल्यासोबत येतील का विरोधातले पक्ष आले तर स्वागत कराल का तुम्ही? कोण? विरोधातले पक्ष आपल्यासोबत निवडणूक लढवायला आले तर 30ला समजेल.